निवड आहे ही तर फायनलच आहे. देवेंद्रजी आमचे नेते म्हणून निवडले जाणार आहेत. त्यात काय नाही, एकच नाही, सगळ्यांचीच चॉईस आहे. एकच नाही, सगळ्यांचीच चॉईस आहे. तर गट नेत्यासाठी भाजपमधले ज्येष्ठ नेते प्रस्ताव ठेवणार असल्याचं समजतंय आणि यामध्ये चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार किंवा चंद्रशेखर बावनकुळे या तिघांपैकी कुणीतरी प्रस्ताव ठेवण्याची शक्यता आहे. त्यांनी प्रस्ताव ठेवल्यानंतर गट नेत्याच्या नावावरती अगदी बहुमतानं शिक्कामोर्तब होईल. जेवढे आमदार आहेत, अपक्ष आमदार आहेत ज्यांनी पाठिंबा दिलाय, सगळ्यांच्या सहमतीनं बहुमतानं शिक्कामोर्तब केलं जाणार नावावरती आणि त्यानंतर केंद्रीय निरीक्षक गट नेत्याचं नाव जाहीर करतील. अशी ही एकंदरीत प्रक्रिया असणार आहे. गट नेता निवडीनंतर मग सत्ता स्थापनेच्या पुढील हालचाली घडणार आहेत. पुढे काय होईल तर एकंदरीत गटनेता जो आहे त्याचं नाव जाहीर झाल्यानंतर, विधिमंडळ गटनेता निश्चित झाल्यानंतर मग देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघे जण वर्षा बंगल्यावरती दाखल होतील. आपण त्याची पुढची प्रक्रिया पाहणार, पण तुर्तास ही दृश्य आपण सध्या पाहतोय. विधान भवनामध्ये जे आमदार दाखल झाले आहेत त्या सगळ्यांना भगव्या रंगाचा फेटा बांधला जातोय. एकंदरीतच भाजपकडून जो हिंदुत्वाचा नारा देण्यात आलेला आहे आणि त्यालाच साजेसं असं हे संपूर्ण आपण पाहतोय की प्रतिकात्मक स्वरूप देण्यात आलेलं आहे. आमदार जे दाखल झाले आहेत विधिमंडळामध्ये त्या सगळ्यांना भगव्याच रंगाचा फेटा बांधला जातो आहे आणि एक विजयाचा जो प्रतीक आहे तेच यातून दर्शवण्याचा प्रयत्न केला जातोय. भगवा फेटा प्रत्येकाला बांधला जातोय. आज महत्त्वाचा दिवस आहे भाजपच्या संपूर्ण आमदारांसाठी, नेत्यांसाठी, संपूर्ण भाजपसाठीच आणि त्यामुळे त्याची जय्यत अशी तयारी होताना दिसते. आपण